खरबुजामधला देशी वाण आहे हा. देशी वाण. आपल्याकडे हिला टाळी असं म्हणतात टाळी. आणि हे देशी वाण असल्या कारणाने ह्याला खर्च कमी होतो, ह्याला रोगराई कमी येते, उत्पादन चांगलं आहे. आणि ह्याच्यात सगळ्याच आहे. ह्याचे बाजार रेट 20-25 रुपये असायचे दरवर्षी प्रमाणे. तर यावर्षी आता ह्याचे रेट किती 10 रुपये किलो साठी देशी वाणच चांगला आहे संकरित वाणापेक्षा. आणि मग आरोग्याच्या दृष्टिकोनातून देशी वाण हा चांगलाच. आणि त्याची जी नैसर्गिक गोडवा आहे, रुची ती खूप छान आहे. मार्केटला जास्त मागणी ह्याला जास्त गोड असल्या कारणानं ते परवडेबल आहे. तसं याचं नाही, याला 40,000 45,000 खर्च येतो याला. म्हणजे खर्च कमी येतो. नमस्कार शेतकरी मित्रांनो, आज आपण आलेलो आहोत. गावाचं नाव आहे चिंचोटी, तालुका वडवणी, जिल्हा बीड. आज आपण एक खरबूज उत्पादक शेतकरी त्यांच्या प्लॉटवर आलेलो आहोत आणि त्यांच्या प्लॉट सध्या हार्वेस्टिंग पण सुरू आहे. आपण सखोल माहिती जाणून घेऊयात की कशा पद्धतीनं ह्याचं मार्केट रेट आहे आणि कसं व्यवस्थापन याचं करावं लागते. तर सर नमस्कार. नमस्कार. सर्वप्रथम आपलं नाव सांगा. मी महादेव अशोकराव गोंडे, राहणार चिंचोटी, तालुका वडवणी, जिल्हा बीड. बरोबर. आता हे जे इथं खरबूज तुमचं सध्या काढायला चालू आहे, कधी लागवड केलेली याची लागवड ह्याला 3 महिने पूर्ण झालं. हो, 3 महिने झाले पूर्ण झाले. बरोबर. आता ही कोणती व्हरायटी आहे? ही तसा पाहिला तर हा खरबुजामधला देशी वाण आहे हा. देशी वाण. आपल्याकडे हिला टाळी असं म्हणतात. टाळी. आता हिची काय विशेषता आहे, म्हणजे असं आपलं जे दुसरे खरबूज आहेत त्याच्या तुलनेमध्ये थोडस पट्टे वगैरे दिसायला? दुसरे जे खरबूज आहेत समजा कुंदन, सिगमेंट सारखे दुसरे बाकीचे आहेत का, त्याला उत्पादन कॉस्ट थोडी जास्त आहे, म्हणजे जास्त खर्च येतो उत्पादन खर्च. आणि हे देशी वाण असल्या कारणाने ह्याला खर्च कमी होतो, ह्याला रोगराई कमी येते, उत्पादन चांगलं आहे. आणि ह्याच्यात सगळ्यात देशी वाणामध्ये ह्याच्यामध्ये फक्त ते आपण तोडलं आणि मार्केटमध्ये नेलं तर ह्याची जी काही टिकण्याची कॅपॅसिटी ती फार कमी. विकल्यापासून ते फक्त ग्राहकाच्या आता गेलं ग्राहकाजवळ ते 2च दिवस टिकतं. हे तिसऱ्या दिवशी खराब होतं. तोडल्यापासून फार तर 4 दिवस 3च दिवस चांगलं राहतं, चौथ्या दिवशी बिल होतं. बरोबर. आता 3 दिवस टिकते म्हणून याला असं बाहेर एक्सपोर्टचा वगैरे चान्स नसेल? नाही, हे एक्सपोर्ट करताच येत नाही. हे स्थानिक बाजारपेठेमध्येच विकावं लागतं आपल्याला, हात विक्रीला ह्याला, किंवा बीड सारख्या ठिकाणी जवळपासच्या ठिकाणी ह्याच्यावर मंडीमध्ये बेटावर टाकावं लागतं. बरोबर. बरं, आता ह्याचं सध्या हे जे अवकाळी पाऊस झालाय किंवा गारपीट झाली त्याचा याच्या स्थानिक बाजारपेठेच्या भावावर काय भाव पडलाय, आपलं काही फरक पडलाय का? हो, नक्कीच. आताची जी परिस्थिती, आता टरबुजाचे खरबुजाचे रेट हे जेवढं वातावरण चांगलं राहील, म्हणजे अवकाळी नसल, ढगाळ वातावरण नसल, पावसाळी वातावरण नसल, तर त्या टायमाला विक्री जास्त होते. कुणाची बी मानसिकता किंवा इच्छा ही ऊन जास्त पडलं की टरबूज आपल्याला जास्तीच खावं वाटतं. बरोबर. तसं आहे ते. आता ह्याचा फटका नक्कीच आहे. याचे बाजार रेट 20-25 रुपये असायचे दरवर्षी प्रमाणे. तर यावर्षी आता ह्याचे रेट किती 10 रुपये किलोच आहे. 10 रुपये किलो सध्या, म्हणजे फटका बसलाय. फटका नक्कीच आहे. बरोबर. बरं, आता आपण थोड्या वेळापूर्वी हे खाऊन बघितलं, त्याची चव जी आहे, जे आपले इतर खरबूज आहे त्याच्यापेक्षा खूप गोड आपल्याला इथं सर हे जाणवतं. हो, टेस्ट वेगळी छान आहे. देशी वाणामुळे तिची टेस्ट चांगली. देशी वाणामुळे टेस्ट, गावरान वाणामुळे याचा गोडवा जरा जास्त आहे. गोडवा जास्त नक्कीच. बरोबर. बरं, आता याच्या खर्चाबद्दल सांगा, म्हणजे किती खर्च होतो एकरी समजा? आता त्याचा एकरी खर्च जसं आपण टरबुजाचं आपण पाहिलं तर टरबुजाला 80,000 पर्यंत पर एकरी खर्च येतोय. तसं याचं नाही, याला 40,000 45,000 खर्च येतो याला. म्हणजे खर्च कमी येतो. खर्च कमी येतो. बरोबर. बरं, त्याच्यानंतर आता जे कीड रोग व्यवस्थापन याचं काही वेगळं करावं लागतं का आपलं? तशाच प्रकारचं पण कमी फवारण्या, जे काय आपण संकरित वाणासाठी ज्या फवारण्या करतोय त्याला खूप जास्त फवारण्या करावं लागतात. बुरशीनाशक ह्याचे म्हणजे जास्त महागडे मारावं लागतात त्याला. ह्याला तसं नाही. बरं, आता अचानक समजा बाजारभाव पडलेले सध्या, बरं का, पण हे स्थानिक बाजारपेठेमध्ये याला विकताना भरपूर चॅलेंज येत असते सध्या समोर. हो, म्हणजे माल एवढा खपतोय का, म्हणजे विकत हो का सगळं? हा, माल विकतोय, पण माल विकतोय कसा, तर थोडीशी किंमत कमी किंमत केली की माल विकतोय. बरोबर. पण म्हणजे समजा बाजारभावाचा हे आपलं फटका बसलाय सध्या याला पूर्णपणे, म्हणजे 20-25 दुप्पट फटका आहे ना. आता 20 रुपये अपेक्षा काय होती की आपल्याला, की आपण बिटामध्ये जर टाकलं तर त्याला 20-22 रुपये भाव मिळावा हीच अपेक्षा होती. हो, पण आता काय 10 रुपये भाव मिळतोय, म्हणजे दुप्पट कमी भाव झाला याचा. बरोबर. आता याचं खत व्यवस्थापनाचं कसं असतं नियोजन? त्याला बेसल डोस सुरुवातीला दिलेला आहे, 2 पोते 10-26-26, आणि त्याच्यानंतर मायक्रोन्यूट्रन्स त्याच्यामध्ये दिलेले, आणि शेणखत हे तो दिलेलं आहे, पण कमी प्रमाणात दिलेलं आहे त्याला. बरं, आता समजा हे जे टाली आपण समजा खरबूज आहे टाली,
याच्यामध्ये आता एक समजा एकरी किती नफा म्हणजे ऍव्हरेज राहतो समजा शिल्लक? हा ह्याचं ॲव्हरेज आता जे काय बाकीच्या संकरित व्हरायटी आहेत हा. का तर खरबूज 15 टनापासून निघत असते हा, हा. संकरित व्हरायटीला. हा. तर हे पण जातंय 12 टनापर्यंत जातंय, हे पण 12 13 पुस्तूर जातंय हे. तर सर आता मार्केटमध्ये 2 प्रकारचे वाण आपल्याला पाहायला मिळतात, एक संकरित पण आहे आणि देशी पण आहे. या 2 वाणामध्ये काय मुख्यतः फरक आपल्याला पाहायला मिळतो? आता देशी वाण हे कमीत कमी फवारण्यामध्ये येत असल्या कारणानं आणि संकरित वाण ह्याला जास्तीत जास्त पेस्टिसाइड हे जास्तीच्या फवारण्या करावं लागतात. आणि मग आरोग्याच्या दृष्टिकोनातून देशी वाण हा चांगलाच. आणि त्याची जी नैसर्गिक गोडवा आहे, रुची ती खूप छान आहे. त्याच्यामुळे देशी वाणाकडेच वळायला पाहिजे शेतकऱ्यांनी शरीरासाठी आणि शरीरासाठी देशी वाणच चांगला आहे संकरित वाणापेक्षा. म्हणजे आपण सध्या काळाची गरज आहे की नैसर्गिक जे आपले देशी गावरान वाण आहेत हो. हे संवर्धित करणं याच्यातून एक सक्सेस होईल बरोबर की आपण आपले वाण पण संवर्धित केले पाहिजे. बरं आता ज्या शेतकऱ्यांना समजा अशा पद्धतीचं उत्पन्न घ्यायचंय हे टाल्याचं, त्यांना तुम्ही काय सांगाल एकदम शेवटच्या ह्याच्यात? ज्याला काही समजा उत्पादन खर्च ज्या शेतकऱ्याला समजा 80,000 उत्पादन खर्चाची इच्छा नाही समजा, इच्छा नाही म्हणल्यापेक्षा ती कुवत समजा किंवा नको एवढा जास्तीचा खर्च नको आपल्याला नाही परवडणार, मग जे काही समजा कमी खर्चाचं आहे एक 40,000 पर एकरी उत्पादन खर्च असलेलं पीक आहे आणि स्थानिक मार्केटला जास्त मागणी ह्याला जास्त गोड असल्या कारणानं ते परवडेबल आहे. तर शेतकरी मित्रांनो, आपण पूर्ण मुलाखतीमध्ये ऐकलं की त्यांचा जो अनुभव आहे, हे जी देशी वाण आहे खरबुजाचं टाली म्हणतो आपण याला, कशा पद्धतीने घेतलं जातं अतिशय कमी खर्चामध्ये स्थानिक बाजारपेठेमध्ये याची भरपूर किंमत आहे. सध्या बाजारभाव घसरलेले आहेत, परंतु ज्यावेळेस युद्धजन्य परिस्थिती संपेल त्यावेळेस परत याचा मार्केट हे ते वाढणारच आहे. तर अशा पद्धतीचं खरबूज पीक घेणं आणि अशा पद्धतीचा अवलंब करणं शेतकऱ्यांसाठी अतिशय आवश्यक आहे. सर खूप खूप धन्यवाद तुमचे की तुम्ही मुलाखत दिली. धन्यवाद.